मित्रांनो नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता गणपती बाप्पा स्थापनेचा शुभ दिवस जवळ आलेला आहे. खूप प्रश्न लोकांचे येत आहेत, म्हणून थोडीशी सविस्तर आपण माहिती आणि प्रश्नांची उत्तरं घेऊयात. व्हिडिओ सगळ्यांनी पहा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. पहिली गोष्ट आहे गणपती स्थापनेची शुभ वेळ काय. तर ज्या दिवशी गणपती स्थापनेचा दिवस आहे तेव्हा सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत म्हणजे 1 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही गणपती स्थापना करू शकता. राहू काळ, शुभ चौघडी, शुभ वेळ किंवा अजून कोणत्या वेळा याचा काही पाहायची गरज नाही. सूर्योदयापासून तुम्ही तुमच्या घरी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत नक्कीच गणपती स्थापना करू शकता. नंबर 2चा एक महत्त्वाचा विषय असा नेहमी विचारला जातो, कालही फोन आले होते ऑफिसमध्ये, की सर गणपती पूर्व पश्चिम बसवावा का दक्षिण उत्तर बसवावा. लक्षात घ्या, सिंपल विषय आहे की आपल्या घरामध्ये पूजा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला असणं खूप गरजेचं आहे. लक्षात आहे, पूर्व दिशेला जर आपण तोंड केलं तर पूजेला लाभ मिळतो. त्यामुळे ईस्ट आणि वेस्ट, पूर्व आणि पश्चिम तुम्ही नक्कीच बाप्पाची स्थापना करू शकता. म्हणजे फक्त एवढंच आहे की दक्षिण उत्तर टाळावं. दक्षिण उत्तर म्हणजे काय की देवाचं तोंड दक्षिणेला होणं किंवा तुमचं पूजा करताना उत्तरेला होणं हे थोडंसं टाळणं गरजेचं आहे. बरोबर. आता पुढचा प्रश्न असा आलेला आहे की जर समजा आमच्या घरामध्ये अचानक सूतक आलं तर आम्ही काय करू. सूतक आल्यावर काय करायचं. तर सूतक जर आलं असेल तर पहिली गोष्ट आहे की सूतक संपल्यानंतरनं लगेचच आपल्याला गणपतीची स्थापना करता येत नाही. कारण गणेश मूर्ती, गणेश स्थापना, गणेश चतुर्थीचं खूप महत्त्वाचं महत्त्व आहे. त्या दिवशीच गणपती स्थापन होणं गरजेचं आहे. अचानकच तुम्ही गणपती चतुर्थीनंतर 2-3 दिवसात स्थापना केली तर काही उपयोग नाही आहे. त्यामुळे शक्यतो काय करावं की जर समजा सूतक आलंच तर तुम्ही काय करायचं आहे, एखाद्या वर्षी बाप्पा नाही बसला तरी चालेल, तुम्ही सूतक संपल्यानंतरनं गणपतीच्या मंदिरात नमस्काराला जाऊ शकता आणि पुढच्या वर्षी विधिवत गणपती बाप्पा स्थापन करा. आता दिशेच्या मध्ये पुन्हा एकदा विषय येतो की मग पूजा करताना पूर्वेला जे तोंड होतं आहे पश्चिमेला होतं आहे, पण आमच्या घरात डेकोरेशनला उत्तर दक्षिणच जागा आहे. हा पुन्हा प्रश्न विचारला जाणार आहे. कृपया पूजा करताना पूर्वेला अथवा गणपती बाप्पाचं पश्चिमेला किंवा आपलं तोंड पश्चिमेला आणि गणपती बाप्पाचं पूर्वेला असं पूर्व पश्चिम जिथे मिळेल तिथे बसवा. पण 90% प्रयत्न करा की गणपती बाप्पाची स्थापना करताना आपलं तोंड पूर्वेला व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा आलेला आहे की वयोमानानुसार बऱ्याच वृद्ध लोकांना 10 दिवस गणपतीची पूजा करता येत नाही, तर 5 दिवसामध्ये आम्ही गणपती किंवा 1.5 दिवसामध्ये ही प्रथा सुरू करू शकतो का. तर काळानुसार बदललं पाहिजे. 10 दिवसाचा हा गणपतीचा उत्सव आहे. तुमच्याकडे जी प्रथा आहे ती प्रथेमध्ये तुम्हाला टाईम कमी करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. 5 दिवसाचा 1.5 दिवसाचा गणपती आपण करू शकता. पण इथे काय होतं की आपल्याला खूप गरज असेल तर बदला. कारण ह्या गणपती बाप्पाचं अस्तित्व आपल्या वास्तूमध्ये 10 दिवस असतं. चैतन्यपूर्ण मस्त असा छान सोहळा असतो. अशा सोहळ्यामध्ये बाप्पाचं आगमन सुंदर झालेलं असतं. तर प्रयत्न करा की जितके दिवस बाप्पा तुमच्या घरात जास्तीत जास्त असेल तेवढा चांगला. लक्षात. नंतर पुढचा एक प्रश्न असा आलेला आहे, बऱ्याच आत्ता जरा हा अलीकडे थोडा प्रश्न जास्त वाढलेला आहे की गणेश मूर्ती भंग पावती आहे, आणताना कुठेतरी कट लागतोय किंवा कुठेतरी टावका उडतोय हाताचा, बोटाचा किंवा मखरेचा, कुठेतरी काहीतरी होती गडबड, भंग पावली तर काय करावी. तर ही जर मूर्ती जर आपण भंग पावलेली असेल तर अशी मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना न करता विधिवत त्याचं विसर्जन करून नवीन छान मूर्ती आणा आणि ती स्थापना करा. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, काळजाला लागते ही गोष्ट जेव्हा मूर्ती भंगते.
किंवा मूर्तीला कुठे तडा जातो. आपली चूक नसून पूर्वी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची थोडी भक्कम असायची. सध्या शाडूच्या मूर्त्या ह्या थोड्याशा नाजूक आहेत. आणताना काळजी घ्या. काही झालं तर वाईट काहीच नाही घडलेलं हे एक निमित्त आहे किंवा ही एक घटना आहे म्हणून सोडून देऊन तुम्ही काय करा, नवीन गणपती बाप्पाची स्थापना नक्की करा. पुढचा प्रश्न असा आलेला आहे की साधारणतः घरामध्ये जर कुणी गेलंच तर लगेचच आपल्याला 14व्या नंतर गणपती स्थापना करता येतो का? तर शक्यतो पुढच्या वर्षी करणं अतिशय बेस्ट राहील. उदकशांतीनंतरनं जर गणेश चतुर्थी आली आणि मग केला तर विषय वेगळा. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे वाटेतच म्हणजे अचानक असं 2-3 दिवसानंतरनं म्हणजे चतुर्थी झाली आहे आणि मग तुम्ही गणपती स्थापना केली, हे शक्यतो नका करू. पुढच्या वेळेस आपण केलं तरी चालेल. आकार गणपती बाप्पाचा किती असावा? लक्षात घ्या, ह्या आकारामध्ये पारंपरिक अनेक लोकांच्या घरी सांगता एक 10 इंचापासून 16 इंच, 15 इंच, अगदी 18 इंचापर्यंत 2 फुटापर्यंतची मूर्ती ही देवघरामध्ये चालते. खूप मोठा गणपती बाप्पा घरामध्ये स्थापन करायला आपलं घर काही मंडळ नाही आहे. मंडळाचा कसा मस्त गणपती असा टोले जंग मस्त भरपूर जागा असते. त्यामुळे तुमच्याकडे पहिल्यापासून जेवढी जागा आहे त्या पद्धतीनेच गणपती बाप्पाची तुम्ही स्थापना करू शकता. मूर्ती 12 इंचापासून 16-18 इंचापर्यंत जास्तीत जास्त 2 फुटापर्यंत घरातली चालू शकते. यानंतरनं लक्षात घ्या की विसर्जनाच्या दिवशी जर शनिवार आला असेल तर काय करावं? तर विसर्जनाच्या दिवशी शनिवार आला असेल तर काळजी करू नका. ज्या दिवशी पंचांगामध्ये मुहूर्त सांगितले त्या दिवशी नक्की करा. शेवटचा प्रश्न आता असा आहे की आपल्याला 4 भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, तर प्रत्येकाच्या घरात गणपती बसवायचा का? तर नाही. लक्षात घ्या, प्रयत्न करा की मूळ मोठ्या भावाच्या घरी गणपती बसवा आणि सगळ्यांनी गणपती उत्सवाला जमा. त्याचं कारण असं आहे, गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणी आहे. काय घेऊन येतो तेज, काय आनंद घेऊन येतो गणपती बाप्पा. त्यामुळे प्रयत्न करा की गणपती बाप्पाच्या सणाला सगळ्या भावांनी एकत्र जमा. बरं, आता ह्या प्रश्नांची मालिका तशी खूप मोठी आहे. डेकोरेशन कसे असावे? तर डेकोरेशन सुंदर मस्त करा, जे आवडतं त्या पद्धतीने करा. आता थोडीशी पूर्वतयारी सांगतो मित्रांनो. गणपती बाप्पा घरात येतोय, तो नवचैतन्य घेऊन येतोय. गणेशाची जी पूर्ण तेजोवलय आहे ते आपल्या घर असं भारून जाणार आहे. त्यामुळे घरातले अडगळ भंगार काढा. निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी, बंद पडलेल्या वस्तू अशा काही घरात असल्या ते काढून टाका. हे गणपतीचे 10 दिवस अतिशय सुंदरपैकी छानपैकी जाऊ द्यात, ही प्रार्थना गणपती बाप्पाची आहे. लक्षात घ्या, आपल्याला घरीसुद्धा गणपती स्थापना करता येतो. आपण गुरुजींकडनं पण करू शकता किंवा ऑनलाईन देखील पद्धतीने करता येतो. पुस्तकात वाचूनसुद्धा आपल्याला करता येतो. आता गणपती बाप्पाचे हे जे सुंदर 10 दिवस आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही ओम गम गणपतये नमः जप 108 वेळेला रोज करा आणि बघा पुढचं वर्ष तुम्हाला किती छान जात आहे. सार्वजनिक मंडळातला गणपती असू दे, घरातला गणपती असू दे, आरती चुकवू नका. आरतीला नक्की हजर राहा. मस्त टाळ्या वाजवत गणपतीची आराधना उपासना करा. आणि या गणपती बाप्पाला सांगा, हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबाच्या भोवती भक्कम सुरक्षा कवच निर्माण होत आहे. तुझ्या कृपेने नवीन वास्तूचा, नवीन आयुष्याचा, नवीन सर्व वाहनांचा आणि शुभ घटनांचा लाभ तुझ्या कृपे मला मिळत आहे. माझ्या मुलाबाळांचं, माझ्या घरातल्या सगळ्यांचं शैक्षणिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक प्रगती भरपूर होत आहे. अशी उपासना केल्यानंतरनं गणपतीला संकल्प बोला. हा गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये खूप छान आयुष्यात चांगले प्रसंग नक्कीच घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न कसे वाटले आणि अजूनही काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम गम गणपतये नमः.